सौ सुजाता मधुकर पारकर याचकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे विकास चव्हाण यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांची फरमाईश आहे अभंगाची, नक्कीच पूर्ण करेल अभंगाच्या वेळी. त्याचप्रमाणे समीर तुकरुल देवगड यांच्याकडून देखील या ठिकाणी अभंगाची फरमाईश आली आहे, ती पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. थोडक्यात यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद. अतिशय सुंदर असा गजराचं सादरीकरण सगळ्यात दाखवला नाही. हा जो माणूस आजोबा झालवा तो ह्या वयात म्हणजे बघा बाकी तुझा सगळा पटला, पण ह्या जा काय करतो भारी हे भारीच. माका वाटलं त्या गणपतीकडे अजून कसलो नवस, अजून काय तुझी इच्छा की काय. माझा म्हणता काम झाला तर अरे देव काय तुझो नोकर हा, सरळ देवाक जाऊन सांग पुढच्या वर्षी गणपती गणर आहे हा, तुझ्या सेवेसाठी मी माझ्याकडून एक बुवा या ठिकाणी देणार आहे. फक्त प्रार्थना कर, हात जोडून मागोची गरज नाही देवाकडे. अरे देवाक सगळा कळता, म्हणजे देवान जर ह्याका दिला तर ह्यो देवाक देतो. ह्याच्याकडे तेवढे पैसे देवाक पैसे देऊचे. अरे उभा आयुष्य ह्या जगाचा रंगमंच ज्यांनी दाखवला तुका, केवढे मोठे उपकार त्या परमेश्वराचे आपल्यावर नाही काय. ह्याच्या त्याची विद्वत्ता आधी समजली, म्हणजे ह्या किती विद्वत्ता लायकी नाही म्हटलोय, डोळे वाटारून बघू नको. विद्वत्ता सुशिक्षित शब्द मी असा नाही म्हटलं ना, ह्याच्या त्याची लायकी नाही म्हणतोय मी, तसा म्हणतच नाही ना मागा लायकी नाही. विद्वत्ता तुझी किती हा ती आजही लोकांना कळाली ना. अरे लोकांना आपण प्रबोधन बुवा करतोय काय, तुम्ही पण सांगितलं की आई वडील देव नाही काय, त्यानंतर परमेश्वर, आणि तोच माणूस आहे बसून देवाक म्हणता मोठेपणा सांगता. आणि ह्यो देणार बुवा कोण माका, आणि माका तुमका सांगते 5 रुपये माझ्या तोंडात मागतो नाही. ऐकला असो बुवा, कानात डुलबिल घातला म्हाताऱ्या माणसानं बघा हो, बघा कानात. आमच्याकडे ना देवगडात ती सिंधुदुर्ग बँक ना कर्ज देता, रेडे म्हशी घेतला ना कर्ज देता, आणि कानात टोचतात पिल्लो, ह्यो कर्जावर एवढा. आता फक्त ऐकत बसतो. हा माका बाकी तुझो रागच दिलो नाही, तू बोललस किती काय बोललस माका काय तुझो राग नाही, पण ह्या म्हातार वयात बुवा हे तुझं नाचतोस. माझ्यासारखं जर पाठी पडलो ना तर वाईट खेत्र लागत, पण तुझ्यासारखा आहे तर पोतात जर 100 किलोचा खाली पडला तुका हार्ट डॉक्टर येडे होतील. माझ्यासारख्याचा काहीतरी बाबा हार्टबीट लागत, एक्सरे तरी दिसत, ह्याचा हार्ट एक्सरे तरी दिसत काय हो. डॉक्टर मरात खय तुटला बघून, खय तुटला त्या शोधून. ऐकला बरा तुझा, पण तर तुका लाज बीज काय वाटत नाही रे. हे तू नाचतोस तो कसा दिसता ता नाही, पण तर दिसता कसा मागा सांगा ना. हो पहिलो तुमका सांगते गोमूचे नाच असतात आमच्या कोकणात, अकडे काय माहित नाही मागा आहेत ना गोमूचे नाच.
मग त्या पुरुषाकच ना कापाड नेसवतात मिशी बिशी अगदी काढून. ह्यो नाचाचा प्रकार ते का थैसून सुरुवात झाली. हे दाखवलं असते बुवा भारी नाच करता. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, वेलो तो छाती फाडून फाडून वाघार मुंगळो चावले होते हो. एका लुगडा पलक्या नेसवला आणि काय नाचावं. याची हल्ली नवरात्री पण हो देवाशप्प सांगते म्हणजे नाचण्यात एवढं तो दंग होता तेवढं भांडणात पण नाही. नाचण्यात एवढं दंग होता. पोराकडे गावा गरबा खेळतात बघा टाळी वाजून नाही गरबा. ह्यो गेलो गरबा चालू होतो नाचोक गेलो आणि केला काय हो कमरेर हात ठेवून नुसतो नाचा. कमरेर तो हात त्यांनी काढला नाही. मी आपलं बघतो अरे म्हटलं नाचाचे प्रकार भरपूर. ह्यो कमरेर हात ठेवून नाचता कित्या. माका इलो राग गेलोय आणि दोघवले असे इटोबासारखे हात ठेवले होते आणि नाचता त्या पोरा नंगडा. ह्यो म्हातारो हक्कान बोलतोय कारण आजोबा ह्या नाता त्याला लागू झाला होय ना बुवा. आका देतो बघ कसं तुला धोका. असो हात ठेवून नाचा गेले म्हटलं माका राग गेलो. अरे म्हटलं मंग्या करतं काय बरेच प्रकार नाचाचे तू म्हटलं बघ अर्धो तास तुका बघतो असोच नाचतं कमरेवर हात ठेवून. गेल्याने काय केलंय दोन्ही हात केले बाजूक काचकन असे त्या हॉलात हात टाकले आणि बाजूक केलंय. गुलामाची पॅन्ट खाली घसरून पडली ना हो. म्हणजे पॅन्टीचा बटन तुटलेला तरी पण तो अशी पॅन्ट धरून नाचूक गेलो. म्हणजे काय ते का नाचवचा याड आता बघा. तेव्हापासून येऊन नाचू लागलो. अरक्या अरे पुण्यात गुरुजी बसले ते तरी बघ. ते का ऐका काय करा माहिती आधी ऐत्याक ना पुढे नको आता ते का हलूच नको पुढे. आपल्याच गावातलो ना होय ना आजोबा काय रे त्या आजोबाच्या सर्वात करतो रे पण ते का सगळ्यांनी घ्यावा गणपतीच्या देवळात बसवा आणि त्याच्या नावानं आजोबा अभिषेक करा. 21 दिवस अभिषेक. माझा गुरुवाचा सांगतो ना 21 हे का पण तसं सुधरवलं होते होय. गुलामाची बायपास झालेली आहे का फाडला नाही आणि माझ्या देवळात दिलो सांगते की त्या कारण आपल्या अनुभव चांगला. माका म्हणता दुर्वास म्हणता घारा ना घाल बायपास झाली. माका वाटलं बायपास म्हणजे चिवडू की काय याचा पास झाला म्हणून मी आपलं देवळात उभं राहिलो नारळ ठेवले देवा गाराना घातलंय. आजला काय लेकरू या मंदिर खाण्यात तुझ्या चरणावर इलेला त्याची जी काय बायपास यंदा झालेली अशीच त्याची बायपास वर्षानुवर्ष होऊ दे. मेलो अटॅक येऊ जाग्यावर पडलो देवा शपथ. बघा आता तोंड बघा ओवियो म्हणता. हे बायकांची सगळी कामं ह्यो घेता बघा ना ओवियो. बरं ते अंगठ्याचं सांगितलं म्हणजे तो लक्ष खायतो बघा या म्हाताऱ्या तो. म्हणजे काय ती कशी मिळता रागीट मिळता बायको म्हणजे अंगठे काय 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 कोणा सांगितलं हे काय हेडो म्हणून योग बुवा दमदमी करू पण हरकत नाही बुवा. काय जे तुम्ही बोललात नाही का चांगलं देण्याचा बुवा आपण प्रयत्न केला पाहिजे तिकडे. आणि परमेश्वराक आपण काय देऊ एवढे आपण मोठे नाही बुवा आयुष्यात नाही होणार कधी नाही का. फक्त त्याच्या जावा चरणाजवळ जावा आणि फक्त प्रार्थना करा त्याच्याकडे काही मागू नको बुवा. परमेश्वर प्रत्येकाक ज्या देवचा तो परमेश्वर त्या वेळेतच देणार. वेळ कधी म्हणून बघा देवाने मनुष्य जेव्हा एखादं बाळ जन्माला येणार ना आपल्या घरामध्ये त्याची कल्पना 9 महिने अगोदर दिली बघा. एवढं फक्त साधो बुवा विचार करा. बाळ एखादा जर जन्माला येणार असेल घरात नवीन कोण पाहुणा येणार असेल जन्माला तर त्याची परमेश्वराने 9 महिने अगोदर कल्पना दिली आहे. पण मृत्यूची वेळ सांगितली नाही बघा. मृत्यूची वेळ आपल्या मुठीत ठेवली परमेश्वराने कारण देवाला माहित होतं. देवाला चांगलं माहित आहे मनुष्य प्राणी आनंद साजरा करू शकतो पण दुःख पचवू शकत नाही. आणि बुवा हे शाश्वत आहे म्हणून परमेश्वराकडे कधी काय मागायला जाऊ नका.
या ठिकाणी आज मुलं, आज तो पोरगा, आज त्यांचा दोष नाही बुवा, आज सोशल मीडिया तसा झाला त्याच्यामुळे ही सगळी बिघाड चाललो बुवा, बाकी काय नाही. बघा तोरणा लाइटिंग इली चायनाची, नाही काय, खेळणी इली चायनाची, हे बल्ब इले गुलूप ते चायनाचे इले, फक्त पोरा चायनाची येऊची बाकी होय. एकदा केला नव्हता एकानं चायनीज पोरगी आमच्यात अकडना, एकाने चायनीज पोरगी बरोबर लगीन केला, चिकन चाव चाव दोघांनी आज साधला. म्हणजे बघा हो, माका ह्याची एवढी दया येली, एवढा प्रेम माझं वाजपी त्याच्याकडे दिले, माझं मुख्य वाजपी बघा त्याच्याकडे तबला वाजवता कसा वाटतं. पण मी तर काळजात दगड ठेवले, म्हटलं मंगो आपलो ऐकला पैसे दे त्या का होय. चांदी तो दाता बघा, चांदी तो की तो येतो जर्मनचा लावला तर आपल्याला माहित नाही. एकदा अंगठी होय, हा ही बघा अंगठी घातला ना हातात ना, खड्यावाली अंगठी होय. म्हटलं अंगठी दिसता बारीकशी पण खडो मोठो देतो हा. तर म्हटलं या किती रुपये रे, नाही नाही अंगठीचा आधी आहे का तुम्ही, तर सांगितलं रेडो तो कर जाऊ. अंगठी घातला म्हटलं रे मंगेश किती रुपयाला अंगठी ही घेतली बनवलीस, तर नाही म्हणतो हे अंगठीचं बाजूचं आहे ना ते 5-10 हजारचं आहे, पण जो खडा मी लावलाय हातमध्ये त्या अंगठीमध्ये मी खडा जो बसवलाय तो तब्बल 40,000 रुपयाचा खडा आहे. म्हटलं पोचलेलोस तू, पैसे जावा तुझ्याकडे, नाही ना. म्हटलं काय झालं रे, मुतखड्याचं ऑपरेशन झालं माझं. आता आम्ही तुमका सांगते बुवा, हे बसता निरार आमचा तुमचा, ही मुतखड्याचीच वेळा नाही काय. बुवा लोकांका मुतखडे होतो तसं एका झालो, मुतखड्याचा म्हणता ऑपरेशन केलंय. तू बघ साक्षात गणपती माझ्यासमोर बसलो, देव ओळखूक शिक. ह्या जा करत ह्या जा मगापासून टाकीन तुझी सगळी आग लावून का माहित नाही. आजोबानो बघा त्याच्याकडे जरा अभिषेक तो करा, तेव्हा शिकव सुधरात. तू घरातून राहुलो पण असो कोण जर अंगारीले तर बाहेरच्या बाहेर पळोक बरो, म्हणजे गडग्याच्या बाहेर राहतो. 40,000 तू म्हणता खडवा, म्हणता ही खड्याची भानगड काय रे, नाही म्हणता दुर्वासा अरे मुतखड झालं होतं ऑपरेशन केलंय. आता ऑपरेशनात खर्च 40,000 रुपये इलो, ऐकलं, ऑपरेशन केलंय, ऑपरेशनाच्या ऑपरेशनाचा खर्च माका इलो 40,000. आता म्हटलं सांग हे 40,000 तो हे खडो मी टाकून कसो देऊ, म्हणून त्यांनी तो अंगठीत बसवला. ऐकलं मस्त, बाकी भारी मोठ्या पोटावाली बाई. अरे काय था उद्या स्वतः बघ, व्हिडिओ लावून बघ कसा वाटता बघ. बुवा तुम्ही भजन बोला माका बोला काय नाही ना, आम्ही निर्लज्ज झालेले आहो, निसगे झालेले आहो. समोरचा जो काय बोलणार त्याच्यावर आपण बोलू, आपण काय घबरवत नाही. पण अशा गोष्टी बुवा शक्यतो आता ह्या वयात म्हातार वयात तरी सोडा, आता देवाधर्माक लागा. आणि काय नाव असा तू माका सांग, मी आधी उद्या आमच्या विमलेश्वराकडे जातोय गाराणा घालतोय. ए काय मनात वेगळं विचार नाही ना काय. नाही अरे कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहता है ये बूढ़े, कौन कहता है ये बूढ़े इश्क नहीं करते, बूढ़े इश्क करते हैं लेकिन उन पे कोई शक नहीं करते. वारे एवढ्या मनात तुझ्या पाप ठेवूनच आणि ह्या वयात सगळ्या गोष्टीत त्या काय धनगराच्या पोराक सांगितलं नाही ते का पण राजाक पण त्यांनी घ्यावी. ह्याचा अर्थ काय सांग. अरे बायका बसलोत ना बुवा, दुसरा बराच काय सांगू, माझ्या मुखात ना एक शब्द नाही गेलो. आणि खात्री देतय चर्यन ही हरियाण बुवांची शाळा, लक्षात ठेव. खय बोलो काय हवा.
वरातीक नाचोक गेलं सगळे ते घेणारे म्हणतात पहिलो असो नाचता दुसरो असो नाचता आणि तिसरो म्हणता मी काय केलं समजला काय केलं बोललो ना डोळे टाकीन म्हणता फोडून नाही नाही तुका मुंबईत जायपर्यंत दुकान भाऊ मी दादा बोलतोय ना नाही मी नाही याच्यावर कोण जाईल याच्यावर एक तर हो तिकीट काढीत नाही ऐकला मरणाची पाळी येता हो द्या मागच्या वेळी गेला होते तिकीट काढला नाही चल मी आहे साहेबांचा माणूस हा तो तुमका माहित नाही हा भाई तुमच्या खिशात ना फक्त पैसे काढतो हा जाऊ दे मी पैसे परत घेशाल त्याचे हरकत नाही बुवा तर बुवा आपण काय सांगतो काय बोलतो काय लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगतो आणि आपल्याच तोंडातून बुवा ते कसं बाहेर पडतं नाही का जाऊ दे माझ्या बाबतीत सगळ्या बोलला सासरवाडीत गेलो ढॉक घेऊन गेलो काहीतरी बुवा पण तसंच हा ह्यो रातांदूळ हा एका साधारण संध्याकाळी वया दिली ना 5-5:30च्या दरम्यान एका बाहेर पाठवायचो नाही ग की एका काय दिसत नाही रातांदळेपणा आणि एकदा असो ह्याच्यातनं चलत होतो सासरवाडीतून येत होतो घराकडे आणि संध्याकाळची वेळ हो हे का दिसणं जवळजवळ 6-6:30ची वेळ 6-6:30ची वेळ होती होय ना म्हणजे हा 6-6:30ची वेळ ह्यो आपलं निघालो आणि हे का दिसणं बंद झाला मी बारीक बारीक काहीतरी दिसला तर आणि काय झाला संध्याकाळ तो राखलो ना तो कडून म्हशी घेऊन येतो तो काय माग ढेकर दिला ना हा पद्धतशीर तर तो राखलो म्हशी घेऊन येत होतो हे तो लागलो धक्को एका म्हशी तर हेका वाटला खायच्या बाई बीक धक्को लागलो काय पुढे होता सॉरी हा मॅडम सॉरी हा चुकी झाली राखलो म्हणता अरे हो मॅड झालो की काय म्हशीक धक्को मारला नाही सॉरी माफी मागता हे म्हटला तू मॅडच की काय अरे हो म्हशीन का तुझं धक्को लागलो होय काय ठीक आहे तो इथून पुढे गेलो आता बायकांची सवय काय परपुरुष जर वाटेत येताना दिसलो तर बायका किती जरी बोलणारे असलो तरी तेवढ्या वेळेपुरतं गप असतो एक शब्द काढणार नाही ह्या फक्त त्यांचं गुण चांगलं घेण्यासारखं व्हा ऐकला आणि झाला बाबा पुढसून हळदी कुकासून संध्याकाळच्या बायका घरी आपल्या जायत होत्यो त्याच वेळेत हा पुढे येलो आणि तो बायका गप असल्यामुळे ना हेचो जाऊन एका बाईक धक्को लागल्याबरोबर काय केला ह्यो जो भडकलो अरे काय हो गावाची काय सगळं रानमाळ नुसतो म्हशी सोडून ठेवला नियत म्हशी सोडून ठेवल्याबरोबर म्हशी म्हटल्याबरोबर त्या बायकाने हे का असो धुतला निया तेव्हापासूनची सूज आहे हो दाढ नाही हा सुजलेलो असा बुवा हरकत नाही या ठिकाणी कदम नावाची फोड बुवा तुम्ही नाही का परशुराम बुवा पांचाळ आणि चंद्रकांत बुवा कदम बुवा चुकलं तुमचं ते कदमाचा नाही होय थांबरे डोंट टॉक इन बिटवीन ये अँड मी माझा इंग्लिश तुमका सांगते देवा शपथ आई शपथ गुरुजी मी ए फॉर ऍपल बी फॉर बनाना सी फॉर कॅट काय धोंडे माती कळत नव्हतं हो आई शपथ मी हे म्हणजे ह्यांनीच सांगितलं ना माका कारण ह्यांची शाळा तकडे कासारड्यात अरे मग मंग्या 10वी पर्यंत मंग्या म्हणता ABCD माका पाठ होत नाही रे काय करू तू किती पोचलेलो तेव्हा होतो बघा त्या काळात म्हणजे इथे आता सेकंड इनिंग चालू झालेली आहे ऐकला म्हातार पोरी हा तू बघ तुझं घर बघितलं आता मी तो थोय जाऊन म्हणजे कोले असतात बघा कोलो लांब जाऊन पाठी वळून बघणार हरकत नाही प्रेमान म्हणते ना आता त्याचे आई वडील असतील हे आपलं मजा म्हणून कारण खरी मजा तुमका सांगता ऐका खरी मजा त्या एका
पोरग्यामुळे येईल, ह्या लक्षात ठेवा. भारीची रंगत चढली दोन्ही बुवांची ते एकट्या मुलामुळे. त्या मुलासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण बुवा लोकांचा तुम्ही शांत बसून राहलाच ना, असे तोंडावरची नाकावरची माशी ना आलं तर आम्ही काय नाही करूच आहोत. तुम्ही खालसून जेवढं रिस्पॉन्स देणार आमका, म्हणजे पैशातून नाही, दाद देशाल, प्रसाद देशाल, टाळ्यांचो. आणि मगाशी चायलेंज कसला लावलं बुवा, सगळी सुपारी, सगळा पाकिट. काय तो पॉइंट? व्हॉट इज युअर पॉइंट? नो नो, आय डोंट नोट इट. ते तुझा नाही, काहीतरी त्यांनी सांगितलं नाही. नाही तो विषय नाही. 90,000 बोलले तुकाराम महाराजांनी. वा, तुकाराम महाराजांच्या वडिलांनी बघ काढून, आणि ज्यांनी तुका सांगितला ना तर त्याचा तू बरोबर ऐकलं नाही, आणि कोणी सांगितला त्या पण मी तुला सांगाल. तुकाराम महाराजांच्या वडिलांनी 96,000 अभंग लिहिले नाही काय. आणि वडिलांचा एक हे ठरला होता की मी पूर्ण टार्गेट त्यांचं होतं, की त्यांचा एक पण होता की मला एवढे अभंग लिहायचे. आणि वडिलांची राहिलेली अधुरी म्हणजे ती इच्छा, ती मग तुकाराम महाराजांनी ते 4,000 अभंग लिहून पूर्ण केली. तू नाही काय म्हणतो टाकीन. हा चुकला की बरोबर. हा गुरुजींचा आहे, गुरुजींचा आहे. समजला? तुका 1000 मिळाले ना ते माझ्यामुळे. हा चालू आहे ना, असू दे ना. तू बघ आता गाडीत जाऊन बघ जरा, युट्यूब चाळ, गुगल कथा. नाही नाही ह्याच्याबरोबर जाऊचच नाही. माका उद्या बारी या, परवा बारी या गावागत, त्यामुळे ह्याच्याबरोबर जाणार. कारण हे तिकीट काढीत नाही. आणि त्याशी माका आल्या का लावला हो 750 रुपयात. मी आपलं ह्याच्याबरोबर साहेब होत, चल रे काय नाही होत, मी आहे ना, आय एम ना, डोंट वरी. गेले हो तिशीन फिरलो, एका फाईन मारला तेव्हा गप आवडलेलो हो. ट्रेनचा भानगड सांगते एक हल्लीच झालेली हो ती रे. मुंबईच्या ट्रेनमध्ये गर्दी हो, मुंबई आलो ना, मी ह्याच्याबरोबर गेले, मी आपलं गाव आलो, ह्याच्याबरोबर गेलं. आणि त्या ट्रेनच्या डब्यात काय होता, 3 सीटची जागा असतात पण त्याच्यात 4 जण बसतात. चौथो बघा अर्धो कुलोसो लावून बसणार तो थंय, त्याका बसोक नाही झाला तरी ते बसणार, पण तो मागून घेणार. काय झाला याचा, ट्रेन मध्ये चढला हो, मी आपलं पाठी गर्दी असल्यामुळे थंय थांबलो, पुढे गेलो, गायब नाही हो, गेलो पुढे. आणि ते 3 जण बसले होते ना, ते का म्हणा, ए भाई खिसको, बाजू में खिसको, मेरे को बैठने का है. तो तारपीट होतो एक ते सुरलो, कारण ते जाड होते ना हो सगळे, तिघे जाड बसल्यावर ह्या पोता खाई बसणार. त्याच्यामुळे तो म्हणता, अरे नाही सारखं जागा काय. आणि हो लागलो हुशारी करू, हुशारी करू तो काय ऐकून घेता, तो उठलो नाही, खाडकन एक पेटवला. 3-4 जण गाववाले होते ह्याच्याबरोबर, ऐकला त्या डब्यात. आता ह्यो बघता पेटवला आणि गाववाल्याने बघितला नाही. आता म्हटलं लपडा गावा गेलं तर डोका लढवला, एवढं पोचलेलं डोका लढवला. काय जेनी नाही, जेनी मारला ना तेका जो धमकी, हे तू म्हणालो माझ्या मारलंस ती मारलंस, ह्यो माझा गाव वालवा, त्याका फक्त हात लावून दाखव, तुझा काय करता येता बघ. तो उठलो, तारपीठ त्याच्या हातात खात दिला, खाडकन त्याच्या गाववाल्याच्या बोली. आका आका तू काय आका खायची तरी दुसरी दिसली. असो दे, म्हाताऱ्या वयात असता काय ओ, 60-60 वर्षाची, 60-65 वर्षाची लोक पण लग्न करतात. हकीकत बाबाने नाही असं हा ना, म्हणजे ज्यांची परिस्थिती घरात कोण करणार असतात, वर्ग असतील बरं, त्यांना विचार जर गेला, अरे नाना ह्या वयात तू लगीन काय म्हणता, पोरांचे पाण्याचे हाल होतात, म्हणजे ह्याचे हाल होतात ते दिसत नाही का. तसा काही नवस नाही ना. तर त्या माणसाने काय केला, त्या गाववाल्याच्या पण खाडकन वाजून दिला. म्हटलं आता काहीतरी, मी आपलं लांबसूनच बघते, म्हटलं ह्यांच्या भानगडीत जाता नाही,
कारण आपली तब्येत अशी माझ्या एक वाजवला ह्यो माका पण मार खाऊ लावीत. पुन्हा भडकलो, ए भडकलो, तू माझ्या मारलास ती मारलं, या माझ्या गाववाल्याच्या मारलास ती मारलं, ह्यो माझा दुसरो गाववाला ना ते का नुसता एक वाट लावून दाखव तुझा काय करता येतं बघ. त्याने उठला म्हटलं आज कुळच गावला. उठलो आणि त्याच्या पण खाडकन दिला. म्हटलं आता काहीतरी बुवा आमचे लफडा करणार, आता काही खरा नाही झाला. त्याच्या वाजवल्याबरोबर सगळ्यात मी आपलं बाजून बघतोय, म्हटलं शांत कसा झाला सगळा. यो गप दुसरीकडे असो वरतो हँगर देऊन उभं होतो. खाली स्टेशनवर उतरलंय. म्हटलं बुवा असा काय केला हो, तुम्ही एकट्याक मारला तर ठीक आहे, पण तुमच्या नादाक लागून त्या दोन गाववाल्यांच्या पण त्यांना पण मार खाऊ लावला तो. हा काय नाही म्हणता दुर्वासा, तू शानोस. मी जर एकटो मार खाऊन जर गावात गेलो असतंय ना तर ह्यांच्यानी माझी गावभर बोंब केला नसती. आता कोणाचं कोण सांगणारच नाही असं म्हणून बुवा. हा कदम नावाची बुवा तुम्ही म्हटलात, तुमच्या माहितीसाठी नोट करून ठेवा. परशुराम बुवा पांचाळणी, चंद्रकांत बुवा कदम. परशुराम बुवानी कदम नावाची फोड काय केली होती बघा. बुवा चुकीचा सांगितला म्हणून मी एकदा घेतोय, नाही तर मला काय गरज नव्हती, कारण त्यांचा एकही गाणं मी खोडून नाही काढला, फक्त जय जय महाराष्ट्र एक. कदम नावाची फोड कशी केली बघा परशुराम पांचाळ बुवानी. कवडीचा ए कोया ऐक जरा जा कदम बुवांचा गाणं. युट्यूबला उद्या बघ फक्त आणि विचार कोणाचा. कवडीचा दमडीचा मडक्यातला म्हणा. काय क म्हणजे कवडी, द म्हणजे दमडी आणि म म्हणजे मडक. अशी कदम नावाची फोड परशुराम बुवानी केली. पण त्याच बारीमध्ये कदम बुवानी स्वतःच्या नावाची फोड करून काय सांगितली बघा. कवडी लक्ष्मी दमडी भवानी. बुवा अर्था ना बघ ना, अर्थ. कवडी म्हणजे लक्ष्मी, दमडी म्हणजे भवानी आणि मडक म्हणजे धरणी माता. मी म्हणतात ना चुकीचा, क कदमाचा नाही, क कवडीचा. हा कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. बन कर आता वा बन कर आता तुझी सुताराची गाथा. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मडक धरणी माता. त्या काळची भजन नाही का, आज त्या काळची भजनं आम्ही जरी ऐकली आज भूज खाडे बुवा काय मी काय आम्ही तो ह्या गुरुचा मी ह्या गुरुचा. निदान आमच्या दोघांमध्ये हे भांडणं आपलं या जागेवरती हे फक्त तुमच्यासाठी आहे. आम्ही ह्या स्टेजवरून खाली उतरलो की आमचे नातेसंबंध एवढे चांगले आहेत की तुम्ही खोटे ठराल. हे आता वर असे एकामेकाच्या पोटावर बसले हे खाली घेऊन काय बुवा. पण चाय कधी 5 रुपयाची पाहिजेत का विचारा. नाही परशुराम पांचाळ बुवा नाही का आज स्वर्गीय, आज ही सगळी पंचरत्न होऊन गेली आणि त्यांनी हा हरिनामाचा झेंडा लावलाय आणि ते हरिनामाचा वारसा त्यांचा आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करूया बुवा नाही काय. परशुराम पांचाळ बुवानी त्या काळामध्ये मत्स्यगंधा भारूड नाही का, आज या ठिकाणी भंडारी समाज जास्ती आहे त्याच्यामुळे मत्स्यगंधा भारूड जे एक प्रसिद्ध ज्याप्रमाणे कोकण दर्शन गजर त्याचप्रमाणे हे मत्स्यगंधा भारूड होतं. त्या पहिल्या गाण्याची फक्त झलक दाखवतो. वल्लव रे वलव 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 वलव
वलव वलव वलव वलव वलव रे वलव रे वलव 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 रे वलव रे वलव 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 रे वलव वलव रे रंग येती अप्सरा परी राज येती रंग येती अप्सरा परी त्या सर्वांना धीवरी कन्याने पैजाती एके दिवशी अघटित घडले झाली आकाशवाणी पोळ्याचे पोळी ऐक होशील राजाची राणी एक एकटी धीवरी कन्या एक एकटी धीवरी कन्या एक एकटी धीवरी कन्या उभी किनाऱ्यावर हरिओम हरिओम करीत आले स्वामी पराशर हरिओम 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 आहा काय ती चाल नाही काय जरा जोरदार या पंचरत्न बुवांसाठी मग अशी एक फरमाईश आली होती काशीराम परब बुवांचा तो गाजलेला एक गजर महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य बघा काशीराम बुवा स्वर्गीय काशीराम बुवा महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण या कोकणात गणेश तुझीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश तुझीचा मोठा सण दापोली खेळ गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर दापोली खेळ गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर गणेश पूजती भक्त नाचती गणेश पूजती या कोकणात धन्यवाद एक फरमाईश आली होती आमचे मला वाटतं टुकरूल समीर टुकरूल ना आयुष्य मोजावया एक चिंतामणी बुवांचा अभंग एक फक्त थोडक्यात झलक दाखवतो त्या अभंगामध्ये संपूर्ण आयुष्य
तुम्हाला सगळ्यांना आठवेल की आयुष्य काय आहे. आयुष्य मोजावया बैसला मापारी, आयुष्य मोजावया. बघा आयुष्यात परमेश्वर प्रत्येक आपलं फक्त आपण काही नेऊ शकत नाही, फुटका 1 रुपया 1 पैसा पण नेऊ शकत नाही वरती जाताना. फक्त आपण नेणार ते फक्त आपलं कर्म. मग कोणाची करोड का 2 करोडची खोली असू दे, बंगलो असू दे, देवाशप्प सांगतंय तुमच्याकडे किती गाडी असू दे, एकदा जीव गेल्यावर त्या गाडीत ना तुमका स्मशानात नाही नेणार, नाही काय. अरे किती मोठं किती माळ्याची तुमची बिल्डिंग असू दे, 2 करोडची खोली असू दे, अरे हाय कोणी विचारला नव्हता काय. 2 करोडची खोली असू दे, शेवटची आंघोळ बिल्डिंगच्या खाली हाणूनच घालणार त्या म्युन्सिपाल्टीच्या लादींवर. बेडरूम मध्ये नाही आंघोळ घालतो झील, ह्या लक्षात ठेवा. म्हणून यो बंगा आयुष्य मोजावया पैसला छोटीशी वेळ कमी आहे कारण बुवांना पण मुंबईला जायचं आहे. या ठिकाणी परशुराम बुवांचं आणि काशीराम परब बुवांची आठवण केल्याबद्दल या ठिकाणी गार्गी ओंकार पारकर, जिजा शैलेश भोसले यांच्याकडून हे 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजर घेऊया कारण बुवानी जसा गजर रचलाय तसा गजर मी पण लिहिण्याचा प्रयत्न केलाय, गाणं लिहिण्याचा प्रयत्न केलाय. काय चुकलं असेल तर क्षमा करा. पण मग बुवा ते कुत्र्या बित्र्याचा मग सांगितलं, म्हणजे तो कुत्रो अंगारदार नाही, कोण घेणार व्हायचा सत्तर बघ कुत्रो काय माहिती बुवा 184 फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. पण ह्या जन्माच्या अगोदर आपण जर कोणत्या योनीत असो तर त्या श्वानाच्या योनीत आपण जन्माला आलो होतो, नाही का. मनुष्य जन्माच्या आधी श्वान योनीमध्ये बुवा तुम्ही आम्ही होतो. पण कुत्रो काय सगळ्यात म्हणजे मालकाला जर काय झाला तर कशाची पर्वा न करता ढास मारून जाणार हो तो कुत्रो असता. बरा कुत्रो बघा सुसू करताना जय सुसू करीत थय पहिला आधी एका पायान त्या धरून ठेवता. तिचा भानगड काय तुमका सांगतो. एकदा जंगलात असो एका झाडाखाली कुत्रो सुसू करीत होतो आणि झाला काय त्याचा नशीब असा बघा, औशी हस्त हळू असा नशीब त्या कुत्र्याचा काय झाला. अरे सोसाचा तो वारो येलो वादळ झाला आणि कुत्रो ज्या झाडाखाली सुसू करीत होतो त्या झाड त्या कुत्र्याच्या पोटावर पडला आणि कुत्रो ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट जागेर खाला झालो. आणि हे लांबसून बाकीच्या 2-4 कुत्र्यांनी बघितलं. तेव्हापासून खबरदारी म्हणून एका हाताने आधी एका पायान धरून ठेवतात आणि मग सुसू करतात की त्यात आपल्या अंगावर कोसळता नाही असं विषय आहे. एक दोन आज माझे अभय पेडणेकर आज माझ्या मंडळातील त्याच्या चिरंजीवाचा वाढदिवस, नाही का. अभय पेडणेकर म्हणून भंडारीचा, त्यामुळे त्याच्या जिलाक जरा त्याची इच्छा आणि माझा कर्तव्य होता कारण ह्यो संसार आमचो 15 वर्षा ऐकला. त्यामुळे बरं पैसे पण तो देत होतो. यांच्याकडे पैसे घेऊ सांगा माका हो गाणं घेतो. सारा दिवस आज घाईचा
सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस आज पराक भाईचा. सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस घाईचा, वाढदिवस आज पराक भाईचा. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुम हो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू फराज, बर्थडे टू यू फराज, हैप्पी Happy birthday to you, dear Farah. Happy birthday to you. Happy birthday to you. धन्यवाद. बस ना, कारण ते का म्हणजे बायकोवर किती प्रेम असतं बघा. बायको सांगितलं ना की आज जर इलाज नाही, एवढे वर्ष गुरु भजनाक जातात ना, हिला तो वाढदिवसा गाणा याग मग का हवा नाही, जर इलाज तर मगाशी कडी लावून बाहेरसून घेतला होती. हरकत नाही. या ठिकाणी गजरा घेऊया. बाकी ओयो बिओ अगदी भारी म्हटला मी ऐकला. मी गुरुविनिक पण आणला, म्हणजे आमचा नाही होत असा ऐकला. आणि तिला सर्दी नत म्हणता. अरे घातली कष्टाच्या पैशात, आम्ही थोडी. होय, आम्ही आपले अन्न खाऊन दिवस काढतो. होय ना, काय सांगणार आहे का. तुझा लोमता माझा लोमता, काय गोता लोमता, काय गोता लोमता वाजू नको. आपण तसले हाव उगाच काहीतरी. नाकातला मोती लोमता, ह्या सांगितलं नाही, तरी सांगितलंच असतं. पण असू दे. लगीन बिगीन लावलो, हळद बिळद, माका वाटलं हनीमून का पण त्यांच्याबरोबर जाता की काय, खायचं तरी गाणं घेऊ. होय, कारण पूजेपर्यंत गेलो, पाच परतावून गेलो, आता म्हटलं हे का खोलीत घालून पण जाता की काय, गाणं खायचं तरी लावता की काय. नशीब थांबलो, हरकत नाही. या ठिकाणी गजर घेऊया. पण तत्पूर्वी बुवा एक लक्षात घ्या, परमेश्वर ज्या दगडाचा बनलाय नाही का, तुकाराम महाराज सांगतात पायरी प्रतिमा एकची समान. पायरी आणि प्रतिमा एकची समान, परी त्याचे प्रमाण वेगळे. म्हणजे तुकोबा महाराज काय सांगतात बघा. ज्या दगडामध्ये देवाची मूर्ती बनलेली असते, त्याच दगडामध्ये त्या मंदिराची पायरी देखील बनलेली असते. पण पायरी, त्याच दगडाच्या पायरीवरती आपण पाय ठेवून देवळात जातो, आणि त्याच दगडाच्या मूर्तीवरती त्याच्या पायावर जाऊन डोकं ठेवतो. हा फरक आहे. माणसात मान द्यायचो, पण ते का पाठ कधी द्यायचो नाही, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी बुवांना वेळ होतोय, त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय ते. पण बुवानीच आवडतं घेतलं पाहिजे. नाचायची काय गरज होती, आम्ही नाचलो का नाही ना. महाराजांच्या काळात महाराष्ट्रात महाराज जन्म केले, बरोबर आहे, पण महाराज नाचले नाही, तलवार घेऊन लढले वयाच्या 16व्या वर्षी. या महाराजांनी आमका शिकवला नाही. अरे तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन शिवाजी महाराज बसायचे, आध्यात्मिक गोष्टी, ज्ञान. आज आपण काय करतो, फक्त शिवजयंती दिली की महाराज तुमची आम्हाला गरज आहे, म्हणजे ह्याची नाही. ऐकलात, महाराजांची गरज आहे. आता ते जॅकेट बिकेट घालतात बघा, स्वेटर जगदंबा लिहिलेला असता पाठी, आणि काहीतरी मळ्यात बिळ्यात गेले तर लोळत असतो. ऐकलात, अशी परिस्थिती आपण खरोखर
नक्की नक्की हे असं बरं वाटतं, समाधान वाटतं. हे अशो फरमाई जेव्हा येतात ना, हे का नाही तिथे येत, कारण प्रत्येकाक देवाने वेगळं ठेवला नाही ना. मंगेश खाडे वजा करतील तर दुर्वास गुरु करू शकत नाही आयुष्यात. माझी पिढी काय, माझ्या मागची येणारी पिढी पण करू शकत नाही. आणि मी जा करीन मंगेश बुवा नाही करणार, कारण प्रत्येकाक परमेश्वर वेगळ्या वेगळ्या ठेवला ना. तशीच आमची फरमाईश या ठिकाणी येतात नाही. आज या ठिकाणी खरंच खर व शांत चित्ताने ज्या काही गोष्टी तुम्ही आम्ही सांगतो ते शांत चित्ताने लोक ऐकतायत. या ठिकाणी गजर घेऊया. तत्पूर्वी एक फक्त गाणं महाराजांचा विषय आला म्हणून. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, दोनच राजे इथे गाजले पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा माणिक माळी घोषित केला, असे नरमणी दोन शोभले दोनही वीर बहादर, असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. एक चौदार तळ्यावर, धन्यवाद. गजर एक गाणं लिहिण्याचा प्रयत्न केला. गजरात काय बोलत बसत नाही, कारण बुवानी संपूर्ण सारांश सांगितलाय मंदिराचा इतिहास गजराच्या माध्यमातून. फक्त कारण बुवांची 4:30ची गाडी आहे आणि ती त्यांना भेटली पाहिजे, नाहीतर उद्याच्या बारीला ते पोचू शकत नाही. तो कुठेतरी लहानपण घेऊन बुवा या ठिकाणी गजराची मांडणी करतोय. चाल लावली बुवांनी लावली तशी जुनी चाल नाही, एक नवीन चाल घेऊन या गजराची बांधणी केली. हॅलो हॅलो. तुम्हाला गुराचा, तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. तरी पैज लावतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे, एक फुल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे, एक फुल वाहतो सखे जेव्हा तुला पाहतो सखे. तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, शेरणी शिकारी मी भाबडा ससाग, शेरणी शिकारी
कारण हा सोहळा आहे का, हा आनंदाचा सोहळा आणि या सोहळ्याचे साक्षीदार संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आणि आम्ही दोन्ही भजन मंडळ आज खरोखर डोळ्याची पारणं फेडणे असा हा सोहळा आहे बघा. कथा सांगतो मी भजनी या मूर्ती इतिहासाची, गंगे प्रवाहामधून आली मूर्ती याच गावी. कथा सांगतो मी भजनी या मूर्ती इतिहासाची, गंगे प्रवाहामधून याच गावी. बघा गंगेच्या प्रवाहामधून आपण नदी न म्हणता, कारण ती गंगा साक्षात गंगेचा अवतार कुठून झाला तर शंभू महादेवांच्या जटेमधून नाही का. आणि साक्षात त्या गंगेच्या प्रवाहामध्ये मूर्ती आज सापडली. का सापडली? कारण जे लिहिले भाळी ते चुके ना कदा काळी. आपल्या त्या प्रारंभातच होतं, शंभू महादेवांनी साक्षात त्या गंगेला पाठवलं आणि गंगेच्या सोबत आपल्या मुलाला पाठवलं, जा आणि या गावाचं रक्षण कर. उगाच नाही का, उगाच काहीतरी होतं म्हणून या ठिकाणी मूर्ती हे साधा आपण विचार जरी केला म्हणून म्हणतोय बघा, जणू शंभू महादेव प्रसन्न या भुवरी, जणू शंभू महादेव प्रसन्न या भुवरी, भक्त रक्षणा धाडिले त्यानी सत्वरी. भक्त रक्षणा धाडिले सत्वरी, भक्ती भावे सेवा करूया, भक्ती भावे सेवा करूया. गणेशाचे गावकरी सारे जमले जिथे मूर्ती हो सापडली, गावकरी सारे जमले जिथे मूर्ती हो सापडली, घेऊनी बाप्पाला आणि याच खाली. गावोगावी भक्तांना प्रचिती हो आली, गावोगावी भक्तांना अशी प्रचिती हो आली. आंब्याच्या झाडावरी स्थापना त्यांनी केली, आंब्याच्या झाडावरी स्थापना त्यांनी केली. गावोगावी भक्तांना प्रचिती हो आली. गावोगावी भक्तांना ही प्रचिती हो आली. भक्ती भावे त्याला पूजूया, भक्ती भावे त्याला पूजूया. गणेशाचे गुण गाऊया. सोहळा जुवे गावामध्ये भक्त झाले सारे गोळा, जुवे गावामध्ये भक्त झाले सारे गोळा. गणेशाचे गुण गाऊया. नवसाला पावे बाप्पा अशी प्रसिद्धी मिळाली, नवसाला पावे बाप्पा. बघा माहिती जी पाठवली आमच्या चव्हाण काकांनी नाही का, नवसाला पावतो गणपती बाप्पा नाही का. म्हणजे जे मनी आपली इच्छा आहे ती देवाकडे नाही जरी मागितली, नुसता तिकडे नमस्कार जरी बुवा केला जाऊन, त्यांनी बरोबर हरला
नवसात पावणार म्हटलं आज चान्सच मारून घेऊया. होय. देव असो पाहुणारा. अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशानं पावायचा नाही र, कारण देव बाजारचा भाजीपाला नाही र. नाही काय अशा नाचणाऱ्यांच्या ह्याच्यावर देव प्रसन्न होय. हा पांडुरंगाचं भजन आपण करतो नाही का बुवा. साक्षात जो युगे 28 बुवांनी सुरुवातीला सांगितलं ह्या हाताची 14 पेर आणि ह्या हाताची 14, 28 पेर म्हणजे 28 युगे 28 विटेवर उभा. नाही काय नवसाला पावणारा हा गणपती करणारा या. अरे या गणपतीकडे एकच नवस आम्ही करूया की हे देवा गणपती गजानना, जी काय तुझी हे ग्रामस्थ वेळीवाकडी सेवा करतात ती मान्य करून घे आणि या सर्व ग्रामस्थांवर तुझा कृपा आशीर्वाद ठेव, त्यांच्या मुलाबाळांना सुखी ठेव. हे आपण मागितलं पाहिजे बुवा. नाही का हे आपण येणार नाही, आपल्यासाठी मागून जाणार, उलटा पाकिट पण आम्ही घेऊन जाणार. म्हणून म्हणतो नवसाला पावे बाप्पा, नवसाला पावे बाप्पा अशी प्रसिद्धी मिळाली, मंदिर उभारिलं देवभूमी पावन झाली. हो ज्या क्षणी या गावामध्ये ही कृती आली त्या क्षणी या गावाचं गाव नाही राहिला, ही देवभूमी झाली आहे बघा. हे सगळ्यांनी जाणून घ्या. ह्या गाव जुवेगाव हा जुवेगाव राहिला नाही तर ही जुवे म्हणजे देवभूमी झाली. असं भगवंत देवादिदेव गणपती महादेवांचा चिरंजीव नाही का आज आपल्या गावामध्ये कसा का होईना त्याची प्रचिती मिळाली. आणि अशी जशी सेवा करता तशीच मनोभावे सेवा त्या परमेश्वराची करा, आयुष्यात कधी काय कमी पडणार नाही. म्हणून म्हणतो नवसाला पावे बाप्पा अशी प्रसिद्धी मिळाली, मंदिर उभारिले देवभूमी पावन झाली. गणेश जयंतीचा उत्सव सारे मिळून ह्या करीती, गणेश जयंतीचा उत्सव सारे मिळून ह्या करीती, पुण्य पावन झाली अशी जुवे गाव धरती. पुण्य पावन झाली अशी जुवे गाव धरती. लक्ष्मी सूत संगी, लक्ष्मी सूत संगी डोलूया, लक्ष्मी सुता संगी डोलूया, गणेशाचे गुण गाऊया. सोहळा आनंदाचा गणेश जयंतीचा, जुवे गावामध्ये भक्त झाले सारे गोळा, जुवे गावामध्ये भक्त झाले सारे गोळा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडक्यात गजर या ठिकाणी समाप्त केलाय. बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, देवा गौरी नंदना. बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, बाप्पा गजानना, देवा गौरी नंदना.
रंगदेवते माते तुझा चला हॅलो हॅलो या ठिकाणी मी माझ्या या ठिकाणी अभंग घेतोय आणि माझा सांगता करतो. जासुका कारणे देव वेडावला भवानी या ठिकाणी सुंदर असं मनोरंजन केलं. बरंच काही बोलले परंतु आता मला थोडा वेळ कमी राहिलाय. जर डबल पारी माझी 2 पारीला आहे. आता मला 5 वाजता गाडी पकडायची आहे. त्यासाठी मंडळात मी दिलगिरी व्यक्त करतो. पण बरोबरच टायमिंग अगदी त्या काट्या काढून ठेवला. ठीक आहे कुठे ना कुठे आपली भेट होईल बुवा लवकरात लवकर. असं असतं एखाद्या माणसाची मजबुरी असली ना तर फायदा एवढा घ्यायचा नसतो. ठीक आहे बोललात तुम्ही सगळं द्यायला मला 5-10 मिनिटं दिलं असतं ना बोलायला तर तो कमी आकार दाखवला असतंय. ठीक आहे ओके. आता काय आहे त्यांच्या बुवांच्या गुरुनीच मला बारी दिली आहे उद्याची. त्यांचे गुरुबंधूच माझ्या जोडीला आहेत आणि 7:30चा टायमिंग असं आहे. त्या ठिकाणी मला जाऊन पोचणंच जरुरी आहे. मंगला गाडी पकडली असते मी. मंगला गाडीचा टायमिंग नक्की नाही आणि ती जाऊन पोचणार पनवेलला. ही मला दिवाळी गाडी मिळणार आहे म्हणून थोडी दिलगिरी मंडळाची करतो. मी किती बोलू शकतो सगळं त्याला माहिती आहे पण त्याची त्या बरीच लिंक लागली. चांगले बुवा बोलले असं काही नाही. पैसा मिळू लागल्यानंतर माणूस पुढे होणार. ओके जासुका कारणे 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 बाबा 1 नंबर श्रावण तुझा व्यवसाय धंदो नाही व्यवसाय तुझा चांगला चांगला होऊ दे अशी करण्याची प्रार्थना करतो. जासुका कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वेडावला
सुखाचे सुख रासी सर्व सुखाचे सुख रासी सुखाचे सुख रासी मुक्ती मुक्ती संत करितासी मुक्ती संत करितासी मुक्ती 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 संत करितासी मुक्ती मुक्ती संत करितासी मुक्ती या सुखा कारण देव वेडावला या सुखा कारण देव वेडावला तेरे मेरे बीच में कैसा है ये झगड़ा पुराना तू ही नहीं जाना मैं नहीं जाना मेरे सही तुम बिना जग में कोई नहीं है मेरा कोई मेरा रखवाला मेरा या ठिकाणी आम्ही भजन करते वेळी काही मुखात आमच्या वेडावकडा काही गेला असेल
त्या मला पाठी द्या आणि आमच्याकडून चांगली काही गोष्ट आम्ही दिली असेल तर तुम्ही त्याचा वापर करा. आणि बुवा तुकाराम महाराजांनी गुरुजी सांगितलं असेल माझ्या वाचनामध्ये किंवा मला सांगितलं तर मला सांगतो तुम्हाला मी 96,000 अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेले आणि 4,000 अभंग नंतर तुकाराम महाराज वैकुंठवासी झाल्यानंतर 4,000 अभंग नामदेव महाराजांनी पूर्ण केलेत अशी मला माहिती आहे. पण आता काय आज तुझी चलती झालेली आहे तेव्हा तू आज ज्या बोलशील त्यात तुझं खरंच असणार ऐकलं. आणि उद्या काय बबाम करशील ना मला माहिती आहे. ओके. जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. या ठिकाणी आम्हाला संधी दिला दोन्ही बुवांना त्याबद्दल चव्हाणवाडीत सगळे ग्रामस्थांचे आभार मानतो आणि या ठिकाणी